और मकान विशेष सुविधाएं, ये कुछ विशेष राज्य या अथवा जानकारी छूट जाए तो सिस्टम खुद आपको संकेत देता है। ड्राफ्ट रहेगी, जरूरत हो तो संशोधन भी करें। सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आजची ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी माता आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, आज मी आपल्या समोर एका अत्यंत महत्त्वाच्या आणि देशाच्या भविष्याशी जोडलेल्या विषयांवर आपल्याशी संवाद साधत आहे। हा विषय म्हणजे भारतीय जनगणना 2027 आणि यावेळी पहिल्यांदाच राबवली जाणारी स्वगणना अर्थात सेल्फ एन्युमरेशन ही अभिनव संकल्पना आहे। बंधू भगिनींनो, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नाही, हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे। पुढचे 10 वर्ष आपल्या गावाला किती रेशन मिळणार आहे, आपल्या तालुक्यात किती शाळा महाविद्यालय यांचं निर्माण होणार आहे, दवाखाने आपल्याला कुठे बांधायचे आहेत, रस्ते, नळ पाणी योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस, किसान सन्मान निधी या सर्व योजना तुमच्या आमच्या नोंदीवर ठरत असतात। तुमची नोंद तुमचा विकास 2027 ची जनगणना ही ऐतिहासिक ठरणार आहे, कारण केंद्र सरकारने मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेनुसार ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वगणनेची सुविधा। स्वगणना म्हणजे काय, तर आता तुम्हाला प्रगणकाची वाट बघत बसायची गरज नाही। तुम्हाला तुमच्या हातातील मोबाईलवरून se.census.gov.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची 100% अचूक माहिती भरू शकता। ही प्रक्रिया मोफत, सोपी आणि पूर्णपणे गोपनीय आहे। तंत्रज्ञान वापरू शकत नाही त्यांनी काळजी करू नये। आपले जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रशिक्षित प्रगणक दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती नोंदवणार आहेत। एकही कुटुंब सुटणार नाही, हा आमचा संकल्प आहे। अकोला जिल्हा नेहमीच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे, मग तो स्वातंत्र्य लढा असो, कृषी क्षेत्र असो किंवा शिक्षण असो। मला पूर्ण विश्वास आहे की डिजिटल जनगणना आणि स्वगणनेत पण अकोला जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल। तेव्हा चला आपण एकजुटीने शपथ घेऊया। आपल्याला एक शपथ यामध्ये सर्वांना घ्यायची आहे आणि मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करणार आहे की या जनगणनेचा आपल्या स्तरावर, कारण शेवटी आपल्यामुळेच सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसापर्यंत कोपऱ्यापर्यंत पोहोचत असते। आपल्या सर्वांनी या जनगणनेचा जास्तीत जास्त प्रसार करावा, जेणेकरून आपल्या भागातील एकही व्यक्ती या जनगणनेतून सुटायला नको। कारण शेवटी ही जनगणना म्हणजे आपल्या देशाच्या भविष्याचा एक वेध घेणारी जनगणना आहे आणि ज्यामुळे आपला देश मजबूत होईल, आपला देश विकसित होईल आणि विकसित भारतचं जे स्वप्न मोदीजींनी पाहिलेलं आहे ते पूर्ण होईल। धन्यवाद।